तर बघा मुलांनो, संख्या प्रकारामधला आपला 11वा जो प्रकार आहे विरुद्ध संख्या. आता ह्यानंतरचे जे दोन प्रकार म्हणजे 11वा आणि 12वा आहे विरुद्ध संख्या आणि चौरस संख्या, ह्या दोन संख्या आपल्याला शेवटच्या शिकायच्यात मुलांनो. तर बघा, ह्या काही अवघड नाहीत, खूप सोप्या अशा संख्या आहेत. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय? अपोजिट नंबर. अपोजिट नंबर म्हणजे काय? कुठल्याही दोन संख्यांची बेरीज जर शून्य येत असेल मुलांना, त्या संख्यांना आपण विरुद्ध संख्या म्हणू शकतो. ज्या दोन संख्यांची बेरीज, जर याची व्याख्या जर आपल्याला इथं घ्यायची म्हणलं तर ज्या दोन संख्यांची बेरीज 0 0 येत असेल तर त्या विरुद्ध संख्या असतात. आता बघा मुलांनो, आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. जर समजा +5 आहे, तर +5च्या विरुद्ध संख्या कोणती आहे? +5ची विरुद्ध संख्या कोणती आहे मुलांनो? तर -5 आहे. दुसरं जर उदाहरण तुम्ही घेतलं तर -2ची विरुद्ध संख्या जर विचारली तुम्हाला तर +2 येईल. बरोबर आहे. तर -2 आणि +2 ह्यांची जर आपण बेरीज केली मुलांनो तर उत्तर काय येईल? 0 असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही संख्या काही अवघड अशी नाही आहे. तर विरुद्ध संख्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अपोजिट नंबर म्हणत असतो. आणि ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते किंवा येत असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? तर विरुद्ध संख्या म्हणतो. मग +5ची विरुद्ध संख्या ही -5 असेल आणि -2ची विरुद्ध संख्या जर घेतली तर ही +2 असेल. तर चला मुलांनो, आपण आपला पुढची संख्या बघूया. तर बघा मुलांनो, संख्या प्रकारामधला आपला शेवटचा संख्या प्रकार जो आहे तो आहे चौरस संख्या. चौरस संख्या सगळ्यांनाच माहिती आहे. चौरस संख्या म्हणजे काय? ज्याच्यापासून चौरस तयार होऊ शकतो. ज्या नंबरपासून चौरस तयार होऊ शकतो त्यालाच आपण चौरस संख्या म्हणतो आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? तर स्क्वेअर नंबर म्हणत असतो. काय म्हणत असतो मुलांनो? तर स्क्वेअर नंबर म्हणत असतो. मग जर याची व्याख्या आपल्याला करायची झाली तर आपण काय व्याख्या करणार मुलांनो याची? बघा, चौरस संख्येची व्याख्या पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात. बघा मुलांनो, पूर्ण वर्ग संख्येला काय म्हणत असतात? तर चौरस संख्या असं म्हणत असतात. जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्यालाच काय म्हणतात? चौरस संख्या असं म्हणतात. आता तुम्हाला इथे प्रश्न पडतो की बाबा 1 ते 100 मध्ये किती चौरस संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये किती चौरस संख्या आहेत? मग चौरस संख्या शोधणं अवघड नाहीये. बघा, 1चा वर्ग किती? 1. 2चा वर्ग किती? 4. 3चा वर्ग किती? 9. अशा पद्धतीनं चौरस संख्या आपल्याला इथं काढायच्या आहेत. तर 1 ते 100 मध्ये किती वर्ग संख्या आहेत मुलांनो? 1 ते 100 मध्ये 10 चौरस संख्या आहेत. 10 चौरस संख्या आहेत. आणि त्या कुठल्या मुलांनो? सांगा बरं. आता 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, परत आता आपण जर घेतलं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, नंतर 64, 81 आणि शेवटचा 100.
तर बघा, ज्या पूर्ण वर्गसंख्या आहेत त्यांनाच आपण काय म्हणत असतो मुलांनो, तर चौरस संख्या असं म्हणत असतो. मग 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 ह्या 10 वर्गसंख्या म्हणजे 10 चौरस संख्या आपल्याला इथं मिळतात. तर चौरस संख्या अशा अवघड काही नाही आहेत मुलांनो, तर त्या सोप्या आहेत. पूर्ण वर्गसंख्येलाच आपण चौरस संख्या म्हणत असतो. 1 ते 100 मध्ये 10 चौरस संख्या आहेत आणि त्या कुठल्या आहेत त्या मी इथं खाली लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला संख्या आणि संख्या ज्ञान या चॅप्टरमधल्या संख्या प्रकारामधले 12 संख्या प्रकार आपण इथं घेतलेले आहेत आणि ते सगळे डिटेलमध्ये मी इथं सांगितलेले आहेत, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कुठं समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्यावर मी पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. आणि आपलं जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही आहे. आणि बेल आयकॉन तुम्हाला दाबायचं आहे. कशामुळं, तर काय होईल, बेल आयकॉनला जर तुम्ही प्रेस केलेला असेल तर मी जे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मुलांनो, तर हे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं, जे की ज्यांना ह्या व्हिडिओची खूप जास्त गरज आहे.